Hello friends, today I will discuss about the ergonomics, chapter number 3 in industrial engineering. Ergonomics, weightage of marks, 12 marks for this chapter. Ergonomics, concept of ergonomics, need of ergonomics, man-machine relationship, anthropometric and functional anatomy data. Ergonomic in design of control members, push button, knobs, levers, cranks, hand wheels, etc. Ergonomic considerations applied to types and location of display, compatibility in the design of control members. This is the contents in the ergonomics chapter. What is the ergonomics? Ergonomic म्हणजे काय? It is related to the man-machine system. Man and machine, equipment, workplace, product या सगळ्याशी रिलेटेड हा कन्सेप्ट आहे एर्गोनॉमिक्स. दिस इज द व्हास्ट कन्सेप्ट. एर्गोनॉमिक हा एक कन्सेप्ट असा आहे तो व्हास्ट आहे. आता आपल्याला त्याची गरज आहे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर fit the work, for worker. It implies fitting the job to the worker. Fitting the job to the worker म्हणजेच काय, इंडस्ट्रीमध्ये वर्करला वर्क करण्यासाठी तिथलं जे वातावरण आहे, वर्क प्लेसेस आहे, लेआउट आहे, या सर्वच रिलेटेड ergonomics आहे. The word ergonomics is derived from two Greek words. हा जो वर्ड आहे तो derived from two Greek words. First, ergon is equal to work and norms is equal to natural laws. So it means the natural laws of work. The natural laws of work. It is also called as human engineering. It is also called as human engineering. Ergonomics is commonly used in Europe. But in USA and other countries it is called as human engineering. It concerned with man-machine relationship. हा कोणाशी कन्सर्न आहे? मॅन मशीन रिलेशनशिप और मॅन मशीन सिस्टीम और ह्युमन इंजिनिअरिंग. पर्टिक्युलरली हे आपणच आपल्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे वर्कर आहे आणि त्याचा संबंध जो आहे तो मशीनशी येणार आहे, म्हणून त्याला म्हणले मॅन मशीन रिलेशनशिप. इट इज मल्टीडिसिप्लिनरी सायन्स. comprising subjects like that: anatomy, psychology, physiology, sociology, engineering, anthropology, physics and medicine. त्याच्यामध्ये meaning of anatomy. Anatomy means शरीर रचना. ज्यावेळी एखादा वर्कर
एखाद्या मशीनवर. एक्झाम्पल, कॉम्प्युटरवर आपण बसणार आहे. कॉम्प्युटरवर आपल्याला बसताना त्याची शरीर रचना कशी रिक्वायर्ड आहे, त्याच्यामुळं त्याला बॅक पेन, नेक पेन, लेग पेन याचा त्रास होणे. म्हणजेच काय, त्यानं कम्फर्ट बसलं पाहिजे. त्यानं काय केलं पाहिजे, चेअरवर बसताना सुद्धा कम्फर्ट बसलं पाहिजे. काही वेळेला आपण 8-8, 10-10 तास कम्प्युटरच्या समोर बसतो. त्यावेळी काय होते, आपल्याला बॅक पेन म्हणजे पाठीमागे दुखणे, पाठी दुखणे, नेक पेन म्हणजे मानेला दुखणे, लेग पेन असा त्रास होतो. तसा त्रास नाही झाला पाहिजे, कम्फर्ट पाहिजे. कम्फर्ट बसल्यानंतर तो त्रास होणार नाही. म्हणजेच काय, त्या वर्करची वर्किंग इफिशियन्सी जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. ऑब्व्हियसली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. सायकोलॉजी, मानसशास्त्र म्हणजेच काय, टू द स्टडी ऑफ ब्रेन, नर्वस सिस्टीम याचा आपण त्यामध्ये स्टडी करणार आहे. म्हणजेच त्याचा ब्रेन, म्हणजे एखाद्या वर्करनं 10 तास काम केलं आणि एका वर्करनं 20 तास कंटिन्यू काम केलं तर सायकोलॉजिकल कंडिशन डिफरन्स आहे. त्या दोघांच्यामध्ये सायकोलॉजिकल कंडिशन डिफरन्स आहे. ॲनाटॉमी म्हणजेच काय, शरीर रचना. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. फिजिओलॉजी शरीरशास्त्र. फिजिओलॉजी मीन्स शरीरशास्त्र. त्याचाच आपण स्टडी या एर्गोनॉमिक्समध्ये करणार आहे. सोशिओलॉजी समाजशास्त्र म्हणजेच काय, वर्किंग एरिया एन्व्हायरमेंट. वर्किंग एरिया त्याच्याशी तिथं जो ग्रुप ऑफ वर्कर्स आहेत काम करणारे त्यांच्यामधलं रिलेशन टू द वर्क. याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये काय, डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन असं बनवलं गेलं पाहिजे. तिथे वर्करला काय झालं पाहिजे, एजी झालं पाहिजे रीड करण्यासाठी किंवा त्याच्या थ्रू काम वर्क करण्यासाठी. इंजिनिअरिंगमध्ये आलं. अँथ्रोपोलॉजी इट इज मानववंशशास्त्र. इन्फॉर्मेशन ऑन बॉडी साईज, बॉडीचे साईज इन्फॉर्मेशन. फील्ड ऑफ मुवमेंट, फील्ड ऑफ व्ह्यू, स्पीड ऑफ रिस्पॉन्स. म्हणजेच काय, आपण एखादी वस्तू उचलताना आपल्या बॉडीची साईज, मुवमेंट कशी पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय झालं पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे, पेन नाही झाला पाहिजे. म्हणजे एखादं आपण जिममध्ये वर्क करत असो, जिममध्ये जर आपण एक्सरसाइज करत असो तर त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करताना सुद्धा आपण जे वेट उचलणार आहे ते वेट कशा पद्धतीने उचललं पाहिजे. त्यावेळी आपल्या शरीराची स्थिती कशी पाहिजे याच्यावर पण डिपेंड आहे. जर आपण रॉंग पद्धतीने जर ते वेट उचललं गेलं तर त्याचा पुढे जाऊन कुठंतरी त्रास होणार असतो. फिजिक्स, भौतिकशास्त्र, दॅट मीन्स एन्व्हायरमेंट अँड मेडिसिन. वैद्यकशास्त्र, औषधी. So ergonomics calling it is a multidisciplinary science. Ergonomics is the process of designing or arranging workplaces, products and systems so that they fit the people who use them, how use them, why use them,
ठीक आहे. ergonomics ही प्रोसेस कशी आहे? इट हेल्प्स टू डिझायनिंग और arranging workplaces, products and systems so that they fit the people. हे सर्व कसं पाहिजे? वर्करला काम करण्यासाठी कम्फर्ट पाहिजे. In other words, ergonomics is the science of work. Ergonomics is the science of work, which deals with the relationship between man and his working environment. Which deals with the relationship between man and his working environment. Working environment आणि man. हे जर एक्झाम्पल बघितलं, लाइटनिंग, व्हेंटिलेशन, कम्फर्ट स्पेस फॉर वर्क. हेच काय, एखादा वर्कर काम करत असताना जर वातावरणामध्ये आपल्याला ते व्हेंटिलेशन नाही आहे किंवा त्याला ते कम्फर्ट इन्व्हायरमेंट आपण म्हणतो आहे, टेम्परेचर मेंटेन नाही आहे, लाइटिंग सिस्टीम नाही आहे, तर काय होणार आहे? एर्गोनॉमिक्स फेल्ड होणार आहे. म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो प्रोडक्टिव्हिटीवर पडणार आहे, त्या वर्करच्या इफिशियन्सीवर पडणार आहे. सो इट इम्प्लाइज फिटिंग द जॉब टू द वर्कर. वर्करला जॉब करण्यासाठी कसं पाहिजे, ती कंडिशन जी आहे ती प्रॉपर कम्फर्ट. नेक्स्ट, ergonomics focuses on human beings and their interaction with products, equipment, facilities, surrounding workplace and working conditions while doing the work. ज्यावेळी वर्कर काम करत असतो, he is interact with products, equipment, facilities, surrounding workplaces and working conditions, machines, टूल्स. याच्याशी काय होतं, वर्करचं काय होतं, इंटरॅक्शन होतं आहे. बरोबर, काय होते, आणि एर्गोनॉमिक्स त्यावरच फोकस करते. एर्गोनॉमिक्स हा कन्सेप्ट आहे तो त्यावरच फोकस करतो. इट हेल्प्स इन टू क्रायटेरिया. इट हेल्प्स इन टू क्रायटेरिया. वन इज द to improve productivity and efficiency. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे तर वर्कर कम्फर्ट असेल, वर्क प्लेसेस व्यवस्थित असेल, वर्किंग कंडिशन, वर्किंग एन्व्हायरमेंट तर प्रॉपर असेल तर काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय, त्याच्या अगोदर वर्करची वर्किंग इफिशियन्सी जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. ऑब्वियसली काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. नेक्स्ट, टू स्टडी द इफेक्ट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी ऑफ ह्युमन बिईंग्स. याच्या थ्रू काय करतो आपण, स्टडी द इफेक्ट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी ऑफ ह्युमन बिईंग्स. एर्गोनॉमिक्स थ्रू इफेक्ट ऑफ हेल्थ अँड सेफ्टी फॉर द वर्कर याचा काय करतोय, स्टडी करतोय आणि रिक्वायर्ड कंडिशन जी आहे ती काय करतोय, प्रोव्हाइड करतोय हेल्प वर्कर्सला. बॅड वर्किंग कंडिशन अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी. वर्किंग कंडिशन जर बॅड असेल तर काय होणार, त्याचा प्रोडक्टिव्हिटीवर अफेक्ट करणार आहे. गुड वर्किंग कंडिशन असेल, मेक द वर्कर्स टू टेक मोर इंटरेस्ट इन देअर जॉब. तर काय होणार आहे, वर्करचा इंटरेस्ट मेकिंग वर्क किंवा मेकिंग जॉब इंटरेस्ट कसा असणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एर्गोनॉमिक्स काय करते, याच्यावरच फोकस केलेला आहे. एर्गोनॉमिक्समध्ये याच्यावरच फोकस केलेला आहे. नेक्स्ट, एर्गोनॉमिक्स, डिफिनेशन ऑफ एर्गोनॉमिक्स.
Ergonomics is defined as the relationship between man and machine equipments, facilities, workplace, occupation, and the application of anatomical, physiological, and psychological principles to solve the problems arising from man-machine relationship. Ergonomics मध्ये रिलेशन कशा कशाचे आहे? मॅन मशीन, इक्विपमेंट, फॅसिलिटीज, वर्कप्लेस, ऑक्युपेशन, फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स, ॲप्लिकेशन ऑफ ॲनाटॉमिकल, याच्याशी काय आहे? रिलेशनशिप आहे. आणि याच्या थ्रू जे प्रॉब्लेम्स येणार आहेत, म्हणजेच काय सांगितलं मी, इन्व्हायरमेंट नाही आहे व्यवस्थित, तर त्या ठिकाणी काय करणार आहे? प्रॉपर इन्व्हायरमेंट कंडिशन्स प्रोव्हाइड केली जाणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, टेम्परेचर, ह्युमिडिटी किंवा लाईटनिंग, व्हेंटिलेशन प्रॉपर नाही, तर ते याच्या थ्रू काय करणार, हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते काय करणार आहे? सॉल्व करणार आणि वर्करला वर्क करण्यासाठी काय प्रोत्साहन देणार आहे. ओके. Another definition, ergonomics can also be defined as a systematic study of relationship. A systematic study of relationship between people and their occupation. Equipment and work environment for the purpose of increasing human efficiency and productivity, removing those features of design such tend to cause inefficiency or physical disability. Another definition, ergonomics can also be defined as a systematic study of relationship between people and their occupation, equipment and work environment for the purpose of increasing human efficiency. या सगळ्याचा स्टडी करायचा आहे. कशासाठी? तर ह्युमन इफिशियन्सी वाढण्यासाठी अँड प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हिंग Next, various disciplines in ergonomics. First one is the anatomy, anthropometry, physiology, psychology, engineering, and sixth, industrial hygiene. Anatomy means study of body dimensions and relations for work design. Anthropometry, information on body size, field of movement, field of view, speed of response, forces exerted. Anthropometry. Anatomy means शरीर रचना. Anthropometry means मानव वंशशास्त्र. Physiology, to study of man and his working environment, senses, etc. Physiology means शरीर शास्त्र. Psychology means मानसशास्त्र. Psychology, knowledge of brain, nervous system, human behavior, mental processes, skills of human beings, etc. In engineering, design of work system suitable to worker, याचा स्टडी केला आहे. इंडस्ट्रियल हायजीन मीन्स क्लीनलीनेस.
understanding cleanliness, occupational hazards and health of workers. Yeah, reduce accidents and वर्कर्सच्या हेल्थची काळजी घेणे, केअर ऑफ हेल्थ of workers. Okay, next I will discuss the objectives of ergonomics, scope of ergonomics, activities of ergonomics. Okay, thank you.